वॉर्डात जाऊया. चला. नमस्कार आजोबा. आजोबांना भेटायला आले होतो. चादरीखाली टार्झन सापडला. नमस्कार आजोबा, मी कायदा. अरे मग धाब्यावर बसायचं सोडून माझ्या मांडीवर कशाला बसलाय? वाचलं की? नाही नाही, तसं नाही आजोबा. माझं नाव कायदा, म्हणजे काशीराम यदुनाथ दामले. म्हणजे मी फोन केलेला वकील तूच आहे? नाही नाही, तसं नाही. मग? तुम्ही बोल करून फोलवलेला वकील मी आहे. काय बोललाय तू? काय बोललाय? नाही, तुमचंच बरोबर आहे. तेच म्हटलं मी, तेच म्हटलं. फोलवलेला कसा असेल? बरं बस, आता काय म्हणते, जास्त फालतूगिरी करू नको. आपण दोघे मृत्यू पत्र करायला घेऊ. ओके आजोबा, मी एकदम तयार आहे. हा, काढलंच का सगळं? हो काढलं. हा, डायरेक्ट आपण ना काय करू, माझ्या एकदम ना अंत्ययात्रेबद्दलच बोलू. म्हणजे ओके. माझ्या अंत्ययात्रेला लागणारं सामान, आपण त्याच्याबद्दल बोलू. सामान. ओ माय गॉड. सामान. काय झालं? स्किट मध्ये आज आपल्याला शाकाहारी बोलायचंय म्हणून, नाही तर सामान या शब्दावर आम्ही एक पान खेळलो असतो. ठीक आहे, असो. अरे पिंटू. हॅलो. हा बोल. अरे पिंटू, तुला किती वेळा तेच गाणं ऐकवायचं रे? हा तगडक तगडक गोडोबा, घोड्यावर बसले आजोबा, आजोबाचे लाड करतय कोण? पुष्कर श्रोत्री. आणि ही आयटम कोण? देवता. रे बापरे, उत्तर वयात नजर दुसर झाली वाटत. सईच्या ऐवजी शिंदेशाही दिसायला लागली. अरे अरे बापरे, नाही, आनंद शिंदे साहेबच बसले समोर. ठीक आहे, धन्य पावलो बाबा, धन्य पावलो. जगण्यात काही सूर नव्हता, मरताना तरी एक सूर दिसला. आता मी मरायला मोकळा. चला, मरणे अगोदर मृत्यूपत्र केलं की मी मरायला मोकळा. तो वकील राहिला कुठे? हॅलो 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 खांडेकर, हे बघा, लक्षात ठेवा, लवकरात लवकर तुम्ही माझी फी द्या, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट वकील नसेल. तुम्ही वाईटच वकील आहात. थँक्यू. हो, तुम्हाला माझ्या ओनर सोबत घराचं अग्रीमेंट बनवायला सांगितलेलं, तर तुम्ही ओनर सोबत माझं मॅरेज सर्टिफिकेट बनवलं. ऐकू. ठेवा फोन. काय 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 ठेवा फोन. ठीक आहे, ठेवतो. मला एक कळत नाही, ही सगळी लोक ठेवा फोन असं का बोलतात. गेल्या 2 महिन्यात ठेवलेला हा 96वा फोन आहे. जाऊ दे. आजोबांचं मृत्यूपत्र करायचंय, वॉर्ड शोधतो. अरे, आजोबांचा वॉर्ड सापडला. वॉर्डात जाऊया. चला. नमस्कार आजोबा. आजोबांना भेटायला आले होतो. चादरीखाली टार्झन सापडला. नमस्कार आजोबा, मी कायदा. अरे मग धाब्यावर बसायचं सोडून माझ्या मांडीवर कशाला बसलाय? वाचलं की? नाही नाही, तसं नाही आजोबा. माझं नाव कायदा, म्हणजे काशीराम यदुनाथ दामले. म्हणजे मी फोन केलेला वकील तूच आहे? नाही नाही, तसं नाही. मग? तुम्ही बोल करून फोलवलेला वकील मी आहे. काय बोललाय तू? काय बोललाय? नाही, तुमचंच बरोबर आहे. तेच म्हटलं मी, तेच म्हटलं. फोलवलेला कसा असेल? बरं बस, आता काय म्हणते, जास्त फालतूगिरी करू नको. आपण दोघे मृत्यू पत्र करायला घेऊ. ओके आजोबा, मी एकदम तयार आहे. हा, काढलंच का सगळं? हो काढलं. हा, डायरेक्ट आपण ना काय करू, माझ्या एकदम ना अंत्ययात्रेबद्दलच बोलू. म्हणजे ओके. माझ्या अंत्ययात्रेला लागणारं सामान, आपण त्याच्याबद्दल बोलू. सामान. ओ माय गॉड. सामान. काय झालं? स्किट मध्ये आज आपल्याला शाकाहारी बोलायचंय म्हणून, नाही तर सामान या शब्दावर आम्ही एक पान खेळलो असतो.
ठीक आहे असो. माझी राख आहे ना, मला जायल्यानंतर जी राख होईल ना ती माझ्या एक्स लवर कडे पाठवून दे. पण मला आजोबा एक कळत नाही, तुमची राख तुमच्या एक्स लेवरला का द्यायची? भांडे घासण्यासाठी. तिला मी बोललो होतो जिवंतपणी मी तुझ्या उपयोगी नाही पडलो तरी मी मेल्यानंतर तुझ्या उपयोगी पडेन. पण तुला सांगायचं विसरलो. काय ते? माझी जी एक्स लवर होती तिचं नाव चंदी. ओके, माझी चंदी. लग्नाची बायको तिचं नाव नंदी. ओके. आता लिह. नंदीला 2 मुलं. ओके. थोरला शीतल, धाकटा सुधाकर. ओके. आणि इकडे थोरला सुधाकर आणि धाकटी शीतल. नाही नाही आजोबा, तुम्ही आत्ताच बोललात थोरला शीतल आणि धाकटा सुधाकर. तेच ते हे चंदीचे पण ते सुधाकर आणि शीतल. अच्छा अच्छा, म्हणजे नंदीचे शीतल आणि सुधाकर आणि चंदीचे सुधाकर आणि शीतल. पण आजोबा तुम्ही या 4 मुलांची नावं सेम सेम का ठेवलात? प्रॉब्लेम टाळण्यासाठी. म्हणजे हो? नंदीकडे गेल्यावर सुद्धा मी सुधाकर आणि शीतल बद्दल बोलायचो आणि चंदीकडे गेलो की सुद्धा सुधाकर आणि शीतल बद्दल बोलायचो. तिला वाटायचं माझ्याच पोरांबद्दल बोलताय, मला कुठं काय माहिती होतं माझा नेम कुठं लागलाय तो. त्यामुळे भांडणं व्हायचे नाही. नंदीला चंदीवर संशय यायचा नाही, चंदीला नंदीवर संशय यायचा नाही. आजोबा तुमच्या ह्या चंदी, नंदी, सुधाकर, शीतल ह्याच्यामध्ये इथे किती खाडाखोड होते? काढाकोड तर जास्त झाली असती, मंदीला मुलं झाली असती तर. तिला जर मुलं झाली असती तर माझ्या आयुष्यात केवढी मोठी मंदी आली असती माहिती आहे काय? पण ते जाऊ दे, तिचा विषय सोडून दे. कळलं? ओके. तिचा विषय सोडून दे. माझा खरा इंटरेस्ट नंदी आणि चंदी मध्येच होता. पण मी काय म्हणतो आजोबा, एवढा इंटरेस्ट चंदी आणि नंदी मध्ये घेण्यापेक्षा तुम्ही नसबंदीत इंटरेस्ट घेतला असता तर एवढा गोंधळ झाला नसता. अरे तेव्हा कुठे माहित रे असं काही असतं. पण खरा गोंधळ तर आता पुढे होणार आहे. माझे 49 ज्या कोंबड्या आहेत ना त्या माझ्या 4 पोरांमध्ये वाटायच्या. ओके, तुमच्या 49 कोंबड्या 4 मुलांमध्ये वाटायच्या. हा. आजोबा मी माझं कॅल्क्युलेटर काढतो, आपण लगेच गणित करू. ओके, माझा कॅल्क्युलेटर. कॅल्क्युलेटर काढ ओके. बाबा, संपत. ओके आजोबा, हे बघा 49 कोंबड्या बरोबर. बरोबर बरोबर 4 मुलं बरोबर. बरोबर बरोबर 4 मुलं 49 कोंबड्या चौघात वाटायच्या. म्हणजे आजोबा प्रत्येकाला 41 कोंबड्या येतील. माझ्याकडे 49 कोंबड्या असताना प्रत्येकाला 41 कोंबड्या कशा येतील? हा? मी माझ्या तल्लक बुद्धीने कॅल्क्युलेशन केलं आहे, सगळ्यांनाच दाखवतो. हे बघा 49 कोंबड्या, 4 चोक 4, 4तून 4 गेले 0 आणि 4 एके 4, 9तून 4 गेले, इथे उरले 5. म्हणजे 4 मुलांना 41 कोंबड्या आणि उरलेल्या 5 कोंबड्या तुमच्या कार्यात आपण कापून वाटू. चला. गणिताची एवढी धिंड मी अख्ख्या आयुष्यात कधी बघितली नव्हती. कळलं काय तुला पोरा? मला काय वाटतं आजोबा, माझा गणित विषयाचा अंदाज थोडा चुकलाय. मला तर वाटतं बीजगणित विषय तुझ्यावर थुकलाय. अरे तू नेमकं काय शिकलायस हे? आजोबा बरं झालं मला विचारलात. आजोबा मी LBW झालोय. LBW म्हणजे ही कुठली डिग्री? त्याचं काय, मी MSW आणि LLB एकत्र केलंय, त्यामुळे मी सांगताना दोन्ही एकत्र सांगतो. LBW. मग घेताना वकिलीची सनद घेतलीस की हेल्मेट घेतलंस तू? काय सांगतोस काय तू हे? हा? कळतंय काय तुला? मी तर म्हणतो जाऊ दे जाऊ दे, कोंबड्यांचा विषय मी माझाच सोडवीन. मी मला कळलंय काय करायचं. 4 पोरांना मी खाली उभा करेन हा? आणि सगळ्या कोंबड्या वर सोडेन. जी कोंबडी ज्याच्याकडे जाईल ती कोंबडी त्याची. कळलं काय? नाही, माझ्यासारखी तल्लक बुद्धी तुमच्याकडे पण आहे. असू दे असू दे. मला आता तुला फक्त शेवटचं सांगायचं तेवढंच आपण करू. कळलं का? बोला. आपण जमिनीचं वाटप करून टाकू. ओके आजोबा, लगेच करू. कसे वाटे करशील ते मला जरा व्यवस्थित सांग रे. ओ माय गॉड, मला काय वाटतं आजोबा, आपण एका पिझ्झा बॉयला बोलूया. तो बरोबर जमिनीचे 5 वाटे करेल आणि तुमच्या 5 मुलांमध्ये वाटून देईल. सॉरी, मी चुकलोय. 4 मुलांमध्ये वाटून देईल. लावलंय म्हणून, नाही तर तुझे तुकडे केले असते मी. आता तुला कळताय काय तू काय बोलतोय? ते पिझ्झा कसा तुझ्या तुकडे
रे. अहो आजोबा मी सल्यांचं काय सांगता थांबा तुम्हाला सल्यान संपवायचे का हे घ्या फास्ट केलं संपवून या, द्या. या, 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 या. आता थंडी वाजायला लागली, थंडी वाजायला लागली, थंडी वाजायला लागली. थोडं AC जरा जास्त दे, थंडी या, 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 या. आलो 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 सलाईन या, 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 या. अच्छा, थंडी वाजायला लागली. या, 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 या. सलाईन घ्या आजोबा हातात अच्छा, घ्या. अच्छा, 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 अच्छा. अरे बंद कर. आजोबा तुम्ही घाबरू नका हे मृत्यूपत्र तुमच्या 4 मुलांमध्ये मी समान वाटेन हे बघा काय करायचं असे याचे 4 वाटे करायचे आणि ते 4 मुलांमध्ये 4 वाटे मी देऊन टाकेन झालं मृत्यूपत्राचं वाटप. अरे हे काय वाटलं की मृत्यूपत्राचं वाटप झालं आजोबा. मृत्यूपत्राचं वाटप समान झालं त्यामुळे आजोबा आनंदाने यमसदनी गेले. ओ माय गॉड